या ठिकाणी अंमलबजावणीसाठी ज्या ज्या अंमलबजावणी सुरू होईल तसे तसे चॅलेंजेस आयडेंटिफाय होतील, पण लोकांसाठी सर्व चॅलेंजेस दूर करणं यासाठी जो वित्तीय आयोग आहे 15 वित्तीय आयोग, त्यामध्ये एकीसाठी फंड आहे. आम्ही तिथून देखील फंड आणण्याचा प्रयत्न करू. भरीव निधी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार. जवळजवळ 30 ते 40 कोटी खर्च या कामासाठी अपेक्षित आहे. कारण की तेवढ्या नंबर्सची म्हणजे जवळजवळ 100 ते 150 सेन्सर्स नवी मुंबईतल्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक 1 ते 1.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये त्या ठिकाणी लागतील. 7 स्टेशन त्या ठिकाणी लागतील आणि त्यात जेटिंग म्हणजे जेव्हा साफसफाई करतो तेव्हा वॉटर जेटचा वापर केला तर धूळ हवेत उडणार नाही. वॉटर जेट ब्लेड अशा माध्यमातून सर्व लेगेसी धूळ त्या ठिकाणी काढणार, जेटच्या मदतीने झाडं धुवून काढणार आणि अशा पद्धतीने धूळ जमाच होऊन जायची, जेणेकरून गाड्याच्या माध्यमातून धूळ उडेल, हवेच्या माध्यमातून धूळ उडेल आणि हवा आपली दूषित होईल या दृष्टीने. त्याचबरोबर जे प्रदूषण करणाऱ्या कंपन्या असतील त्या कुठून येतोय, उत्सर्जन कुठून होते ते देखील हॉटस्पॉट आपल्याला समजतील आणि कळाल्यानंतर लगेच त्यांच्यावर कारवाई. रिअल टाईम मॉनिटरिंग स्टेशन, कमांड सेंटर हे देखील निर्मित करण्याचं त्यामध्ये नमूद आहे. या माध्यमातून रिअल टाईममध्ये ही दर मिनिटागणिक, सेकंदागणिकची ही आपली मोहीम असणार आहे आणि असे 24 तास 7 दिवस प्रत्येक सेकंदाला याचं मॉनिटरिंग चालू होईल, याचं एन्फोर्समेंट चालू होईल, याचं डिटेक्शन चालू होईल, पेनल्टी करणं चालू होईल, कारवाई करणं चालू होईल आणि आपल्या शहरातल्या लोकांना चांगली हवा देण्याचं काम या माध्यमातून चालू आहे.